तस्तु भगवान एकम शास्त्रम देवकी पुत्रगीत मेको देव देवकी पुत्रयो एको मंत्रस्तस्य नामानि सर्वमेकं तस्य देवस्य भले अवघड बोलणार आहे का एकम शास्त्रम देवकी पुत्रगीत जगाच्या पाठीवरती शास्त्र जर काही असेल तर एकच गीता आहे जगाच्या पाठीवरती एकम शास्त्रम देवकी पुत्रगीत मेको देव देवकी पुत्रयो जगाच्या पाठीवरती देव जर कोणी असेल एक ना भगवान गोपाल कृष्ण एको मंत्रस्तस्य नामानि एक जर त्याचा काही मंत्र असेल तर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाश एकच त्याचा मंत्र आहे आणि कर्मापेक्षम तस्य देवस्य एकच कर्म करणे म्हणजे अनन्य भक्ती करणे ही सगळ्यात मोठी कर्म आणि त्याची पूजा आहे बस एकोहम तुम्हाला दुसऱ्या एका धर्माचा आधार घेऊन सांगू सिखांमध्ये एकाला मानला जातो जगाच्या पाठीवरती एकाला मानणारे किती धर्म करते ते सांगतात एकाला मानणारा ख्रिश्चन एकाला मानणारा मुसलमान एकाला मानणारा शीख एकाला मानणारा माळोबा एकाला मानणारा जैन एकाला मानणारा बौद्ध एकाला न मानणारे मग बाकीचे सदनाम करता मूरत अजूनही सैभम गुरुप्रसाद जग जुगाद सच आज सच अर्थ सांगतो मी त्याचा महावाक्यातील शब्दासारखे अर्थ आहे जुगाद सच म्हणजे युगापासून तोच सत्य आहे असा ही केलेली गुरु नानक देवांची स्तुती आहे भगवान परमात्म्याची जग सच युगाद सच होसी भी सच नानक होसी भी सच ते म्हणतात की तू होता पण सत्य आणि आहेस पण सत्य याच्या पलीकडे सत्य काय नाही याच्या पलीकडे सत्यच काही नाही सगळ्यात करतापूरक तूच आहे 9व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे ते म्हणता प्रभूचा निवांत भरण पोषण करणारा तो जगाच्या पाठीवरती दुसरा भरण पोषण करणारा कोणीच नाही आहे तुम्हाला वाटत असेल की आपण सकाळी गेलो कामाला गेलो 4 पैसे 10,000 रुपये खिशात आणले आणि संध्याकाळची भाकरी पोळी आपल्या गॅसमध्ये दिसते नाही रक्षाचे पण आले ज्याची सत्ता राहिली अहंकार मग कुठे अहो या मुलांना इकडं आपल्याकडे करून सुद्धा इकडच्या बाजूला करून होते पण थंडी डिसेंबर महिन्यामध्ये थंडी पडल्यानंतर पाठ सुद्धा गार तोंड सुद्धा गार रक्षाचे पान आले ज्याची सत्ता राहिली अहंकार मग कुठे आपण तुम्ही कोण आहे तुम्ही मी कोण आहे म्हणून ते आणि मग याच्यातला सुंदर असा उच्च कोटीचा भाव सांगायचा प्रेम वगैरे ते काम करे जामे दोन समाय जहा हरी बसे वहा मैं नाही जहा मैं बसे वहा हरी नाही भक्तीच्या रस्त्यामध्ये चालत असताना एक सूत्र लक्षात ठेवा बस एक सूत्र लक्षात ठेवा ज्या हरी बसे वहा मैं नाही तिथं अहंकाराला टाकून द्या अहंकार विसर्जित करा नवे जेवढं जगाच्या पाठीवरती तुम्ही अर्जन केलेले ना ते एका क्षणामध्ये शेवटच्या समयाला विसर्जन होणार आहे पण विसर्जन होण्यापूर्वी आपण जर त्याला विसर्जित केलं ना तर भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये त्या क्षणावर सुद्धा येऊ शकतो अंतकाळेचे नाव आहे तिथं सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकतो जगाचे 2 नियम आहेत जे अर्जन कराल ते विसर्जन करावंच नाही जगाचा नियम आहे जेवढं धराल डिग्र्या अंग डंक पद प्रतिष्ठा मान सन्मान पुत्र दारा बंगले गाड्या सगळं काही एका क्षणामध्ये आपल्याला विसर्जित करावं लागेल काळाचा बोलावा आल्यानंतर आपल्याला सगळं काही सोडावं लागेल पण आपल्याला आपल्या मनाने ते विसर्जित करता आलं पाहिजे मनाने विसर्जित करता आलं पाहिजे वेळीच ते प्रार्थना आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे काही गोड बोले सदा विहरती स्वगगनांच्या संसारामध्ये काही राहणारी जी माणसं मस्त राहतात काही टेन्शन नाही काही घेणं नाही काही देणं नाही आहे तू तिकडं भांडत बस तू तिकडं काही करत बस तू तिकडं सकाळी जेव अथवा न जेव तू काही घेणं नाही काही गोड बोले सदा विहरती स्वगगनांच्या मस्त राहतात काही रस्त्याने जाऊन मंदिरी पुढे एखाद्या रस्त्याच्या खिशामध्ये काही जाऊन बसतात काही जाऊन बसती पापापदी प्रभुपदी पापापदी वारी दे आणि काही अशी सुद्धा असतात की सगळा प्रपंच करतात आणि परमात्मा तुझ्या कृपेने होते म्हणून परमात्म्याला धन्यवाद देतात पण एखादे फुटके नशीब प्रेता शृंगार दे याचा भावार्थ असतात एखादा फुटका नशीब फुलासारखं आयुष्य भेटलेला असणार सुद्धा त्या बुडद्यासाठी सुद्धा काही करत एखादे फुटके नशीब प्रेता फुलांचा अर्थ आहे त्याचा पहिला तुझा
फुलाचं प्राप्तन आहे. एक फुल जंगलामध्ये आलेले मोगरांच्या शेरी मस्तपैकी डोलतंय, मस्तपैकी त्याचं जीवन चालेल. दुसरं एक फुल की तिथं कोणीतरी व्यक्ती जातो, प्रयत्न क्रियेवर जातो आणि त्या फुलाला तोडून घेतो. हे फुलाचं प्राप्तन आहे. पहिलं उत्तम प्राप्तन आहे म्हणून ते स्वतःच्या मस्तीमध्ये ठेवतंय. दुसरं थोडंसं मध्यम प्राप्तन आहे म्हणून कुणीतरी त्याला तोडतोय. तिसरा कुणीतरी कडियाच प्राप्तनाचा आहे, तोडतो पण देवाच्या चरणावरती वाहतो. पण चौथा जो आहे ना तो हीन आणि अधम प्राप्तनाचा आहे. तो काय करतो, तोडतो पण त्या फुलाला प्रेतावरती शृंगारतो, त्या प्रेताच्या अवतीभोवती त्याला फुलांचं प्राप्त आहे. तसं मोक्षाचं सुद्धा प्राप्त आहे. काहींना आता हे अमरावती शहर म्हणजे किती लोकांचं शहर आहे आणि कमीत कमी त्या मनीषाने मला पाठी पाठवल्याप्रमाणे कमीत कमी 15-16 चौकामध्ये बोर्ड लागलेले आहे. 15-16 बोर्डांवर चौकांमधून 100-150 माणसं भरली तरी पहिल्या दिवशी तिकडे लिहून लागले असेल नाही. एखादे फुटके नशिक प्रेताचा शृंगार येते. ते सकाळी उठल्यापासून प्रपंच, संध्याकाळी उठल्यापासून प्रपंच, झोपेपासून प्रपंच, नवे नवे स्वप्नामध्ये सुद्धा प्रपंच. काहींना हातामधला तो 10,000चा फोन घेऊ आणि त्या चित्र पाहू स्वप्नामध्ये ते फोन येतात, स्वप्नामध्ये त्या गाड्या येतात, स्वप्नामध्ये ते चपला हार, आमका हार, तमका हार येतो आणि मग ते स्वप्नामध्ये ते ऍक्शन करतात. नवरा डचकून शेजारी झोपलेला असतो, तो डचकून उठतो आणि डचकून उठल्यानंतर चेहऱ्याकडे बघतो, अरे ते काय भानगड असेल, काय भानगड असेल. सकाळी उठल्यानंतर विचारतो, तीच बांगडी आहे, तोच मग्गा आहे, तोच गॅस आहे, तेच डब्बा आहे, तेच तुला पातील आहे, तेच चिमलेला प्रपंच आहे, कोंबलेला प्रपंच आहे. अगं तू रात्री हसत होती, काय नाही बोलत सांगण्यासाठी नाही. अगं तुला हसत होती काय? मग ती विचारे सांगते, अहो रात्री मी स्वप्न बघितलं की काल परवा दिवसातून मोदी साहेब ओरडतायत की आता 1 वर्षभर घेऊ नका. पण काल वस्तू मनामध्ये होतं की आपल्याला थोडं तरी एखादा 2 मनी घेऊन ठेवावं आणि मग ते स्वप्न मनामध्ये ते दिवसभर चिंतन केल्या कारणानं की रात्री स्वप्न पडलं. भला मी 2 किलोमीटरचा एक हार बघितला माझ्या गळ्यामध्ये सुधार करताना बघितला आणि मग तो हार घातल्यामुळे मला खुशी झाली, आनंद झाला. तो आनंद व्यक्त स्वप्नामध्ये खेळत होतं. पण आपलं फक्त नशीब आपल्याला काय मिळतं म्हणजे स्वप्न सुद्धा कशी पडतात. आयांनो मला तुम्हाला एक कळकळीनं सांगावं वाटत आहे. एक भौतिक बघितलेली गोष्ट वारंवार बघितली आणि वारंवार चिंतन केलेली स्वप्नामध्ये सुद्धा सुंदर रीतीने, सुंदर पटीने सुंदर दिसते आणि आपल्याला आनंदित करते. जगाच्या पाठीवरती आपल्या उठल्यापासून झोपेपर्यंतची काळजी करणारा परमात्मा जर आपण दैव चिंतित केला आणि त्याचं चिंतन जर केलं तो आपल्याला झोपेमध्ये सुद्धा विसरणार नाही आहे आणि तो आपल्याला आपल्या विषम परिस्थितीमध्ये साथ घेण्याशी राहणार असते. म्हणून त्याचा धन्यवाद करायला जितना दिया सरकार ने, जितना दिया सरकार ने उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कर्म है मेरे दाता का वरना मुझ में ऐसी बात नहीं. आपल्यामध्ये काय त्याच्या कथा करू शकतात, काय तुम्ही प्रवचन ठेवू शकता आणि काय त्याच्या कथाही ऐकू शकता. काय त्याच्या कथा ऐकू. दुर्योधनाच्या दरवाजावरती गेल्यानंतर भगवान परमात्मा समजावून सांगतोय, अरे दुर्योधना ऐक, ऐकलं पाहिजे तू 5 गाव दे. नाही 5 गावात थोडंच दे, 1 दे, 2 दे. अरे त्यांना राहण्याची जागा दे. नाही ऐकूया. भगवान बोलतोय. थोडासा आतला भाव सांगत असत. देव आणि दानव एकाच वेळेला पैदा होतात. देव आणि दानव एकाच वेळेला पैदा होत असतात. त्याचं कारण असं आहे की नाली समोरून जेव्हा जाते तेव्हा चंदनाच्या स्प्रेचं महत्व. तो घाणेरडा वास तेव्हाच नाही, घामाचा अंगाला वास आल्यानंतर डिओ आणि स्प्रे तेव्हाच करायचं. नुसता मारल्यानंतर फक्त सुगंधाचाच वाढेल. देव सुद्धा या विषम परिस्थितीमध्ये याच कारणामुळे जन्माला येत असतात. त्याची सगळी जी कृत्य आहेत ना, भगवान कृष्णाचं जर चरित्र नीट ऐकलं तर त्याची सगळी जेवढी कृत्य आहे तेवढी विरुद्ध आहे की ह्याच्यासाठी तो रात्री 12 वाजता ह्याच्यासाठी जन्माला आला आणि 12 वाजताची वेळ सुद्धा त्याच्यासाठी खूप आहे. तो 12 वाजता संध्याकाळी येतो, तुला जर ठिकाणी जात नाही, तुला जर बाहेर पडायचं असेल, तुला जर धर्म करायचा असेल तर 12 वाजता सुद्धा तुझ्यासाठी मुहूर्त आहे. आणि मग आयुष्यभर बरोबर करत मुहूर्त काळ बदला आणि मरायच्या टायमाला तुझा कसाही काळ आला तर तुला तू मुहूर्त वाचवणार. मुहूर्त पाहू नको. सर्वज्ञांनी ह्याच कर्मकांडावरती प्रहार केलेला आहे.
आता दुसरी बाजू मी सांगणार, एक बाजू म्हणा कसं आहे, सुगंध देत गेलं म्हणल्यानंतर मग ते दुर्गंधाकडे आपण लक्ष देऊ की ज्या आपण प्रथांना बळी पडतोय, विधींना बळी पडतोय, चुकीच्या गोष्टींना बळी पडतोय, ते आपल्या आपण एको हम म्हटल्यानंतर बघा 18व्या अध्यायातला 65व्या श्लोकामधला भाव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे ताई. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, एवढ्या शब्दावरती 1 तास 2 तास नवे नवे आयुष्य जगताय. माम एकम, मला एकट्याला, बस मला एकट्याला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच आलं नाही. तुमचा देवधर्म नाही, मनोधर्म नाही, देशधर्म नाही, शेजार धर्म नाही, पाजार धर्म नाही, कुळाचा धर्म नाही, आईचा धर्म नाही, जावयाचा नाही, लेकीचा नाही, 33,000 द्यायची गरज नाही, 33 वस्तू द्यायच्या गरज. संपले सगळे धर्म संपले. लक्षात आलं? पुरुषोत्तम मातामध्ये आता जावई करायचा असते तुम्हाला. जावई खुश करता करता तो विचार असा आहे की ते 1 तोळ्याची द्या, 2 तोळ्याची द्या, पण त्याच्या मनपसंत डिझाईन नसलं तरी तो फेकून देणार. त्याच्या गळ्याला सोन्याची चैन आहे ना. तर एका बाईला काय झालं की रेल्वेमध्ये कुठेतरी श्रीमंत व्यक्ती जात होती आणि जातो का नवरा बसली आणि मग ते नवरा बायको गप्पा मारत असताना तो गडगंज व्यक्ती गेला आणि जाता जाता त्या गडगंज व्यक्तीच्या त्या गळ्यातली सोन्याची चेन खाली पडली. त्याचं लग्न होतं, तो पुढे गेला. त्या नवऱ्याने पटकन बाईकला नाही मागं पुढे बघितलं आणि उचलायला गेल्यानंतर तिला ते उचललं बरं का, उचलले इकडून तिकडून इकडं बघितलं आणि टाकून दिल्यानंतर परत नवऱ्याच्या जवळ आली तर नवरा बारीक आवाज उचलायला ती हळद खायला अहो ते तुझी डिझाईन आहे ना, ते वॉड असेल पाठीमागच्या वर्षाचं डिझाईन, आपली डिझाईन कसला घ्यायचा. एवढ्या गोष्टीवरून सुद्धा विस्कळून त्या जावयाला खुश करण्याच्या नादामध्ये परमात्मा आपल्यापासून दूर चाललाय. कुणाला खुश करणार? आपल्याकडून आयुष्यभर ज्या पतीसोबत 7 फेरे मारले तो खुश झालेला आहे. आपल्या पोटी 9 महिने गोळे पाळले आपण, अहो फुलासारखे सांभाळले. 2 दिवस त्या पोराच्या डोक्यावरती, पुढच्या डोक्यावरती 2 दगड देऊन बघा, 2 मिनिटं सांभाळला. 9 महिने तो पोटामध्ये गोळा सांभाळला, तोही आपल्या चले खुश होत नाही. तो 10वी 12वीचा झाला का तो म्हणते मम्मी तुझे विचार आहे ना खूप निगेटिव्ह आहे, खूप नॅरो माइंडेड विचार करते, खूप निगेटिव्ह विचार करते, खूप अशी आहे, खूप तशी आहे. ती म्हणतात पोरं ते आपल्यावरतीच मुक्ता फळं उधळलेली असतात, कारण तो आपला प्रताप आहे, पुरुषार्थ आहे की आपण त्यांना जन्म दिला आणि त्याची फळं आपल्याला ऐकायला मिळतात. आणि तोही आयुष्यभर खुश झाला नाही तो पोरगा. तिसरं, एखादा साधू संत खुश करावा, एखाद्या साधू महंतांची फुलं करावी, पूजा करावी, त्यांना भरपूर काही द्यावं. पण आपल्या देशामध्ये फाटकी 100ची 15ची पडलेली असेल, त्याच्याने आपल्याला पावसाळा आणा, इकडून आणायचं असतं, पावसाळा तिकडून आणायचं असतं. थोडे साहेब 2 प्रकारचे दरिद्री आहेत, 2 प्रकारचे दरिद्री जगाच्या पाठीवर. 2 प्रकारचे दरिद्री आहेत. एक दरिद्री असा यत्किंची आहे जो 7व्या दिवशी आपल्याला ऐकायचं की त्याच्याजवळ काहीच नाही, सुधारण्यासारखं दरिद्री. पहा त्या सुदाम भाडी विधी काही निधे की भीक मागावे, काहीच नाहीये बिचाराच्या, कुठली कोणी नाहीये, असा एक दरिद्री. आणि दुसरा एक दरिद्री जगाच्या पाठीवरती नवीन पैदा झाला की त्या दरिद्र्याकडे फक्त पैसे नाही, पैसे सोबत त्याच्याकडे काही नाही. आई जगाच्या पाठीवरती दुसरा असे आई जगाच्या पाठीवरती. अहो त्यांच्याकडे जा, त्यांचे ते रुबाब बघितल्यानंतर, त्यांच्या त्या पदमनिष्ठा बघितल्यानंतर, त्यांच्या त्या अंगठ्यात सोनं नाणं गाड्या बघितल्यानंतर आपल्याला वाटतं या माणसाला आपली एखादं दुखणं सांगितलं, आपली एखादं मदतीचं काम सांगितलं करेल. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो म्हणतो की अरे तुला माझं जरा सापडलं का? अहो साहेब तुम्ही दिसताय त्याचे गडगंज देवा तुमच्यावरती कृपा आहे म्हणून आलं. तो उच्च शब्दामध्ये त्या माणसाचा अपमान करून मी तुझ्या दुःखासाठी, तुला वाटण्यासाठी पैसे कमावले, चल इथून निघता. हा त्या द्रव्याचा अस्तित्वाचा असलेला अस्तित्वाचा असलेला मद आहे की त्याच्याकडे पैसे करून दुसरं काहीच नाही. म्हणून त्या पुरुषोत्तमाची सेवा आपल्याला करायची, त्या पुरुषोत्तमाची भक्ती आपल्याला करायची. पुरुषोत्तम मास, या पुरुषोत्तम मासामध्ये त्या भगवंताची पूजा करत असताना पूर्णावतार आहे. आता हा थोडासा गुरुवित भाग मिळतो. पुण्यवतां स्वतः कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयतो ह्य भद्राणी विनोती शुभत सदा. भगवंताची कथा ऐकणाऱ्या हृदयात भगवंत स्वतः येत असते. बाबा 7व्या दिवसामध्ये तुम्हाला कुठेतरी 6व्याच दिवशी कुठंतरी
हृदयामध्ये आल्हादपणा निर्माण होताना जर जाणवला, दिसला आणि तुम्हाला धन्यता जर जाणवली, तर समजा की तुम्ही तन मन धनाने इथे येऊन 6 दिवस त्या भगवंताची श्रवण भक्ती केलेली, श्रवण सेवा केली. म्हणून 6 दिवसापर्यंत आपल्याला न चुकता इथे यायचंय आणि त्या भगवंताची श्रवण भक्ती करायची, त्याचे कथन कीर्तन म्हणत करायचे आणि आपल्याला कृष्ण समान व्हायचंय. कृष्ण कृष्ण कहे द्रौपदा, पूजा कृष्ण समान. कृष्ण कृष्ण कहे द्रौपदा, पूजा कृष्ण समान. इस जगत में ऐसा कोई नहीं, पूजा कृष्ण समान. कृष्णासारखं दुसरं कोणी नाही आहे. त्या कीटकीच्या दृष्टांताप्रमाणे की ते चिंतन करता करता, बिंबुरुटीच्या दृष्टांताप्रमाणे चिंतन करता करता 23व्या दिवशी 22व्या दिवशी त्या बिंबुरुटीला आपल्या पंख येतात. त्या पद्धतीनं आपल्याला भगवंत 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 कीर्तन कृष्ण 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 करता करता कृष्णमय व्हायचंय आणि त्याला माध्यम एकमेव भगवंताची कथा आहे. अनंत अखंड अभेद सुरेश सुधावे. त्याला अखंड म्हणतात, अनंती म्हणतात, अनंत म्हणतात, काय काय गुणगान करतात, पण तरीही तो त्यांना कळाला नाही. नारद ते शुकव्यासारखे, नारदासारखे महर्षी, देव ऋषी, सप्त ऋषी, शुकासारखे, शुक्राचार्यासारखे, शुकदेवासारखे जे 12व्या वर्षामध्ये ज्यांनी भागवत सांगितलं, त्या शुकदेवासारखी माणसं सुद्धा त्यांचं पुढील तरी पार न पावे, त्याचा पार ओळखू शकेल. पण काही अहिर की छोचरिया छटियावर छाछ में नाच जावा. पण त्या बालकृष्णाला त्या गोपिका गवळणी फक्त एका ग्लासभर, अर्ध्या ग्लासभर ताकाला देऊन, एवढ्या एवढ्या मखनाच्या गोळाला देऊन त्याच्या हातावर ते ठेवतात आणि म्हणतात, कृष्णा वाकल्या करून दाखव बरं. तो लगेच वाकल्या करून दाखवतो. कृष्णा अरे थोडा कमरेवरती हात ठेवून दाखव बरं. तो लगेच कमरेवरती हात ठेवतो. कृष्णा अरे एका पायावरती उभं राहून दाखव रे. तो लगेच काही आहे की छोचरिया जिच्या वर्षात नाच नसेल. एवढा प्रमोद भाव गोपिकांचा आहे की एवढे देवी देवता गुणवंती दिव्यत्वे गुणगान करू शकले नाही, गुणगान करू शकत नाही. त्या गवळणी आपल्या परमोच्च भावाने त्याला दुसरं पाहिजे तसं ओळखतात. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आणि तिथपर्यंत पोहोचवण्याची सगळ्यात मोठी जर नौका जर काही असेल, प्रभू नाम एक नौका बसता जीवाना धोका, तिळ मात्र घ्याल शंका तर प्रभू नामाच्या नौकेमध्ये आपल्याला बसायचंय. एवढं जरी तुम्हाला समजलं, तुम्ही 7 दिवस नक्की देवाचं दर्शन घ्यायला या अथवा नका येऊ, कृष्णाचं ग्रंथाचं दर्शन घ्यायला या, माझं नका येऊ, पण तुमचं दर्शन आम्हाला देण्यासाठी जरूर या. एवढी आपल्या सर्वांना विनंती. नया साहेब एक माझा ऐकू त्यांना, साहेब नया एक रिश्ता पैदा क्यों करे, नया एक रिश्ता पैदा क्यों करे, अगर बिछड़ना है तो झगड़ना क्यों करे. अगर बिछड़ना ही है तो झगड़ा क्यों करे साहब. जायचंय आपल्याला प्रत्येकाला, जायचंय आपल्याला प्रत्येकाला. तो गोपाल आपली वाट पाहतोय. आपण सगळे त्या 40 वासरांसाठी इकडं तिकडं विसरलेली माणसं, इकडं तिकडं आपण मनामध्ये भरकटलेली माणसं, तू मैं करत, कोणी संसारामध्ये, कोणी प्रपंचामध्ये, कोणी नात्यामध्ये, आणि सगळं क्रिटिकल झालंय बरं. सगळं क्रिटिकल झालंय. एला ए नाहीये, एला बी आहे, बी ला सी आहे, सी ला डी आहे, आणि ए एकदा जर विसरला म्हणजे त्याला एक भागवतामध्ये प्रमाण आहे. आम्ही अशी माणसं आहोत संसारामध्ये की समुद्रामध्ये 2 तिनके पडावे, 2 लाकडं पडावे, आणि त्या 2 लाकडांचं संयोगवश मिलन व्हावं, आणि परत एखादी लाट लागली आणि परत ते वेगळे व्हावे. परत जन्माजन्मापर्यंत त्या 2 लाकडांची जशी परत भेट होत नाही, त्याच्या पद्धतीने आपण संसारामध्ये एकत्र आलेली माणसं आहोत. क्षणासाठी, 2 क्षणासाठी, 2 क्षणासाठी फिर नया एक रिश्ता पैदा क्यों करे. भांडून तंडून वादविवाद घालून नको ते नाते तयार करत बसण्यापेक्षा जसं आहे तसं स्वीकारून पुढे निघून गेलेलं कधी आता मला उठल्यानंतर 9:15 वाजता जर तुम्ही जर म्हटले काय बाबाला कथा जमत नाहीये, काहीतरी तिकडे जोडतो आणि सांगतो,
पण आता ते म्हणून चालणार नाही, कारण 2 महिन्यापूर्वीच मला विडा दिली का आता ऐकावं लागलं. का दिवस कसं वेळा तुम्हाला थोडं म्हणून ऐकावं लागलं आहे. स्वीकार करावं. परमात्मा भगवान गोपाल कृष्ण त्याचा करणार अंधार आहे, त्याचा रूप अंधार आहे, त्याचा संपूर्ण त्याच्या ताकदीने तो आपल्याला बोलू देणार आहे, ऐकणार आहे आणि आपल्याला त्याला ऐकायचंय. आणि असा भगवंत आपल्यासाठी अवतरी झाला, प्रकाशित झाला, आपल्यासाठी ह्या भूतलावरती आला आणि त्याचा येण्याचा खऱ्या अर्थानं भावार्थ उद्या आपल्याला बघायचं, उद्या कृष्ण जन्म आपल्याला करायचा. ही प्रश्न कथा अशा पडावापर्यंत 5 भक्तीच्या पायऱ्या पूजा करता आली पाहिजे. त्याची पहिली पूजा करता आली पाहिजे बरं का. पूजा करायला शिका पाहिजे. बाकीच्या खूप आपण आता थोडस आपलं बोलू, इतके पुस्तकी किडे झाले आहोत आपण की आपल्याला त्या शब्दाच्या पलीकडे जो शब्द ब्रह्म बघितला त्यातून भान राहिलेलं आहे, त्यातून भान राहिलं. एवढं किड्या, एवढं शब्दामध्ये अडकलेलं आहे, एवढं शब्दामध्ये एवढं. आता मला तुमच्या अमरावतीचं कौतुक आहे, त्याचा आनंद पण आहे की प्रत्येकाचा वाचनिक आहे, स्तुत्य आहे. आणि त्या स्तुत्य वाचनिकाला कोणाला चित्रपाठ पाठ आहे, कोणाला वचन पाठ आहे, कोणाला वेळचरित्र पाठ आहे, कोणाला गीता पाठ आहे, कोणाला काय पाठ आहे, कोणाला काय पाठ आहे. पुस्तकामध्ये सगळे शब्द बुद्धीच्या स्तरावरती पाठ होती साहेब, पण मनामध्ये विराजमान झालेला कृष्ण एकदा का पाठ झाला तो आनंद जन्मापर्यंत विठ्ठलाला आपल्याला भरून काढता येणार. पुस्तकाच्या जोरावर जगू नका, मनाच्या जोरावरती जगा. एका मानसोपचार तज्ञाचं एक सुंदर वाक्य आहे की 150 कोटी जनता झाली आपली, आणि 150 कोटी जनता आता तुम्ही मोजायला जाल तर तुमची ती 150 कोटी ॲक्युरेट कधीच मोडू शकत नाही. का होऊ शकत नाही माहितीये का? आता धडक शिल्लक आहे, डोके शिल्लक आहे, हृदय संपलेली आहे. त्या मानसोपचार तज्ञाचं एक वाक्य महत्वाचं आहे. तो म्हणतो जर खरी माणसं तुम्हाला मोजायची असतील ना, आता तुम्ही शिरागणित गणती करण्यापेक्षा, हेड वाईज गिनती करण्यापेक्षा हृदय वाईज गिनती करा. मग 125-150 कोटी मधून तुम्हाला 10-5 लाखच माणसाची माणसं आहे आणि बाकीचे फक्त मनुष्य प्राणी आहेत, बाकीचे मनुष्य नाही आहेत. म्हणून मनुष्य मात्र भवस्त पद्धत फक्त मनुष्य व्हायला जरी तुम्हाला जमलं, म्हणून पहिली पूजा आहे, दुसरी प्रार्थना आहे, तिसरी प्रेम आहे. ज्याला पूजा करायला जमली तोच प्रार्थना करू शकतो. पूजा करता येत नाही, प्रार्थना वाकडी तिकीट प्रार्थना चालणार नाही. प्रार्थना पूजा हिरण्यकशिपूने केली या पुरुषोत्तम मासाचा आणखी एक अर्थ भावार्थ असा आहे की त्यांनी त्याच्या मृत्यूमध्ये असं पण मागितलं होतं की 12 महिन्यामध्ये सुद्धा मला मृत्यू नाही भेटला पाहिजे, म्हणून हा 13वा महिना प्रगट झाला, असा प्रकारचा अर्थ आहे. प्रार्थनाही करता आली पाहिजे, पहिली पूजा करायला. ह्या 5 पायऱ्या लक्षात ठेवा. आयांनो, उद्या शेवटी मी विचारणार आहे. आता मला 6 दिवस कोणीच बोलायचं नाही, ज्याला बोलायचं त्यांनी 7 दिवस 7व्या दिवशी बोलायचं. 6 दिवसापर्यंत कोणाच्या घरी नाही, कारण एवढी पुस्तकं आणि त्या पुस्तकांना समोर ठेवून वाचायचे. आता काही बरेचसे विद्वान मंडळी पुस्तकं न पाहता सांगतात ती विद्वत्ता आहे, ते शब्द आहे. पण पुस्तकं पाहून याच्याकरता सांगायचे की मला तुझ्याशिवाय दुसरं कुणी नाही, तुझ्यामध्ये जे आहे तेच मी सांगतो. इथलं कशाला सांगायचं? आणि तुम्ही जगाच्या पाठीवरती काय विद्वान होऊ शकता? नाही होऊ, त्याच्या इतकं विद्वान होऊ शकत. म्हणून पहिली पूजा, दुसरी प्रार्थना, तिसरी प्रेम आहे. पूजा करता आली पाहिजे, त्यानंतर प्रार्थना करता आली पाहिजे आणि त्यानंतर परमात्म्याशी प्रेम सुद्धा करता आलं पाहिजे. चौथी पायरी प्रतीक्षा आहे. ज्याच्याशी प्रेम केलं त्याची वाट सुद्धा पाहता आली पाहिजे, त्याची वाट पाहता सुद्धा आली पाहिजे प्रतीक्षा. आणि ज्याची तुम्ही वाट पाहता त्याचं एक दिवस प्रागट्य झाल्याशिवाय राहणार. बोलिये तो एक दिवस तुमच्यासाठी प्रगट भये गोपाला हे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कृष्ण कथा ही अमर कथा आहे. मग ती गंधवती आहे, सुगंधित आहे, भगवती आहे, सुमंती आहे, विस्तृती आहे. ती गंधवती असल्या कारणानं ऐकावीच वाटते. ती भगवती असल्या कारणानं तिचा प्रसाद आपल्या अंतकरणामध्ये येतो आणि ती पोषण करते. भगवती म्हणजे मातृ समान आहे, ती कथा आपल्याला पोषण करते. तिसरी सुनवंती आहे, सुखीदायक आहे. आणि चौथी निश्चिती म्हणजे शेवटी आपल्याला स्थिर प्रयत्न करणारी कथा आहे. आजच्या कथेला विराम देत असताना कथेला विराम देत असताना या कथेचं एक मर्म असं आहे, तुमच्या आयोजकांच्या मनामध्ये थोडासा जरी आव्हान असेल तर त्याच्यावरती सुद्धा पहिल्या दिवशी पडदा टाकतो, म्हणजे 6 दिवसाचा उपास पंचावतार आपला स्वीकार होईल.
पंचावतारामध्ये एवढे पदार्थ ठेवण्याचा भाव असा असतो की त्याच्यामध्ये तुला रबडीने आवडली तर जिलेबी खाशील, जिलेबीने खाली तर बालुशाही खाशील, बालुशाहीने खाली तर काजूकतली खाशील, काजूकतलीने खाली तर गुलाबजामुन खाशील, गुलाबजामुनने खाली तर इमरती खाशील, काहीतरी खाशील ना म्हणून 56 नको असा भाव असेल तर बरं का, नाही तर नाही. तर जर यत्किंचित थोडासा जर असेल तर त्याच्यासाठी सांगतो जरा, गोड पे दिन में ही मटकिया बैठती, रात में नहीं बैठती. साखरेवरती गुळावरती दिवसा आशा बसत असतात, रात्रीवरती नाही बसतात. तुमचे दिवस आहे म्हणून तुम्ही कथा करताय, तुमचे दिवस आहे म्हणून तुमच्याकडून कथा होते, तुमचे दिवस आहे म्हणून तुमच्याकडे याचक येत आहे, तुमचे दिवस आहे म्हणून तुमच्याकडे भिक्षुक येत आहे. तुमचे जर दिवस नसते, तुमचं जर दिनमान फिरलेलं असतं तर भल्या भल्याने तुमच्याकडे पाठ फिरवली असते. तुमचे दिवस आहे म्हणून तो तुमच्याकडून करून घेतोय. बंधूंनो, हा कथेचा खऱ्या अर्थानं गाभार्थ, हा गाभार्थ आणि गाभार्था निरोपण तुम्ही कथा करा 7 दिवसापर्यंत. आता 7वा दिवस गेला, राहिले किती माहिती का तुम्हाला? नीट गणती सांगतो मी. आता हा पहिला दिवस कृष्ण स्तुतीमध्ये गेला, कथेच्या पार्श्वभूमीमध्ये गेला. उद्या कृष्ण जन्म होणार, परवाच्या दिवशी कृष्णाचा कंस वध होणार, तिसऱ्या दिवशी कृष्णाचं लग्न होणार, 5व्या दिवशी ते कृष्ण तुला होणार आणि 6व्या दिवशी सुद्धा भेट होणार, गीता निरूपण होणार, महाभारत होणार आणि 7व्या दिवशी समारोप. पण 7वा आणि पहिला दिवस गिनतीमध्ये नाहीये, मुळात फक्त 5च दिवस आहे. उद्या कृष्ण जन्माचा 1, दुसरा कंसवधाचा 2, तिसरा विवाहाचा 3, चौथा तुलेचा 4 आणि 5वा सुदामा भेट निरूपण आणि महासमारोप. संपला. कृष्ण निजधामाला गेले, संपलं. जग निष्पन्न झालं, तो गेला म्हणजे सगळं संपलं. पाठीमागे शिल्लक राहते. 5च दिवस कथा राहिली आई, गेले 2 दिवस आत्तासारखे उडून गेले. बघा मग कसं आपल्याला कथेमध्ये संमिलित व्हायचं आणि कसं कथेला यायचं हे आपल्या हातामध्ये. आपण या ठिकाणी सर्वजणांनी यावं आणि आदराने आज तुमचे मी आभार मानत 7व्या दिवशी 6व्या दिवशी माने म्हणून तुम्ही आता उद्या येत असताना तुमच्या जवळच्या नातेवाईकाला, शेजाऱ्याला, पाजाऱ्याला घेऊन या. उद्या कृष्ण जन्म आपल्याला देखावा सुंदर पद्धतीने पाहायचा आहे. इथं साक्षात कृष्ण आपल्याला इथं जन्म होताना दिसेल. आता हजारो वर्ष आपण त्याच्यापासून लांब आलेलो आहोत, पण कमीत कमी त्याची ऍक्टिंग करून तरी, त्याची नाटकं करून तरी आपण आपल्या डोळ्याची भूक भागावी. डोळ्यांना म्हणावा रे बघ, कानाला म्हणावा ऐक, जिभेला म्हणावा बोल, हे असं आपल्याला त्याला सांगायचंय. म्हणून त्या कृष्ण जन्मासाठी आपण सर्वांनी या आणि सर्वांनी थोडस वेळेत या. मी वेळेत आलोय, मीही 700 किलोमीटर वेळेत आलो की नाही तुमच्या कथेसाठी, तर तुम्ही इथून 2 किलोमीटरवरती वेळेत येऊ शकत नाही. हे आपलं आव्हान, हे आपल्या भाग्याला उजळायला शिका. परीस जवळ भेटल्यानंतर आपण कमीत कमी लोखंड तरी व्हावं. आपण जर दगड असाल तर आपल्या हृदयाला कधीही सुवर्णाचा परिसराचा स्पर्श होणार नाही, आपलं जीवन निम्मे पावन होणार नाही. या कथेचे सर्व आयोजक आज या अमरावती निवासी वास्तविक मानव मंडळाने ही कथा आयोजित केली आहे आणि पूर्णपणे योगदान या कथेला श्रीकृष्ण मंदिराचे माता खिडकीचे आहे. आणि त्यातल्या आमच्या पावडे साहेबांना हे लेकरवाळ्यांचे खेळ, बालकांचे खेळ अत्यानंदाने आवडतील आणि 7 दिवस ते आपल्याला आनंदाने सहभाग घेतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हाही तुमच्याकडून संकल्प घेतोय की 7 दिवस तुम्ही कुणाही जायचं नाही, नात्यात नाही, होत्यात नाही, शेजारी पाजारी कथेला तुम्ही आमच्या अगोदर इथं उपस्थित राहिले पाहिजे. उद्या तुमचा मला फोन आला पाहिजे की बाबा मी आलो, म्हणजे आपली दुसरी चर्चा होईल आणि अशा पद्धतीने एक उत्तम प्रसंग होईल आणि त्याचं फलश्रुती म्हणजे आपलं फळ भराने तरी येईल सेकंदाने. कमीत कमी आपल्याला 60-70 वर्षाचं आयुष्य असेल तर त्याच्यामध्ये आपलं आयुष्य संपणार असेल, पण या पुरुषोत्तम माणसाचं फळ म्हणून आपलं 1 महिना तरी किती आयुष्य वाढेल. यासाठी आपल्याला कथा उत्तम पद्धतीने ऐकायचे, उत्तम पद्धतीने श्रवण करायचे. चांगली सेवा संपवतो. Oh